नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट सोडवतो आहे. फर्स्ट प्रॉब्लेम सेट आहे इन ट्रायंगल ABC मध्ये. आता सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह, तर करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला सोडवायचे आहेत याच्यामध्ये. तर इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR इन वन ऑफ 1-to-1 correspondence. AB divided by QR, AB divided by QR आहे, BC divided by PR आहे, BC divided by काय आहे, PR आहे, तसंच CA divided by PQ आहे. तर यामध्ये काय आहे, तर PQR सिमिलर CAB काय आहे, PQR सिमिलर CAB आहे. अशा पद्धतीनं हे इज करेक्ट ऑप्शन येणार आहे. इफ इन ट्रायंगल DEF मध्ये ट्रायंगल PQR, तर हा आहे ट्रायंगल अँगल D कॉन्गरंट कोणाशी आहे, तर Qशी. तसंच कॉन्गरंट हा R कोणाशी आहे, तर कॉन्गरंट Eशी. तर मग काय, देन विच ऑफ द फॉलोइंग काय येणार आहे ह्याच्यामध्ये, तर करेक्ट ऑप्शन काय आहे ह्याचं, तर बघा ह्याचे करेक्ट ऑप्शन काय आहे. याचं करेक्ट ऑप्शन ए येणार नाही आहे, याचं करेक्ट ऑप्शन येणार आहे बी. अशा पद्धतीनं याचं करेक्ट ऑप्शन येणार आहे बी. नंतर येणार आहे ट्रायंगल थर्ड नंबरचं जे आहे त्याचं पण काय, आता हे DE डिवायडेड बाय PQ आणि EF डिवायडेड बाय RP अशा पद्धतीनं येणार आहे हे रेशो. तर नेक्स्ट आहे इन ट्रायंगल ABC मध्ये काय दिलेलं आहे, तर इथं दुसरा ट्रायंगल दिलेला आहे DEF. त्यात B हा अँगल Eशी काय आहे, इक्वल आहे, दोन्ही सेम आहेत. F आणि C हे दोन्ही सेम आहेत त्या दोन्ही ट्रायंगलमधले, म्हणजे की B जसा आहे तसंच E आहे आणि C जसा आहे तसंच F पण आहे. तर इथं AB इज इक्वल टू 2DE. हा AB हा आहे तो ज्यावेळेस 3 म्हणजे घ्याव्यात DEची लेंथ, त्याबरोबर विच ऑफ द स्टेटमेंट रिगार्डिंग द टू ट्रायंगल्स इज ट्रू. कशा पद्धतीने, द ट्रायंगल्स ऑफ अ सिमिलर बट नॉट कॉन्गरंट. सिमिलर आहेत पण ते कसे आहेत, कॉन्गरंट नाही आहेत. तर नंतरचं एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. तर एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC चा रेशो आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1/2. आणि इफ AB इज इक्वल टू 4 देन व्हॉट इज द लेंथ ऑफ DE. तर काय असणार आहे DEची लेंथ, तर DEची लेंथ कशा पद्धतीनं येणार आहे, तर 4√2 अशा पद्धतीने येणार आहे. त्यानंतरचं आहे 5 नंबरचं जे एक्झाम्पल करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्याच्यामध्ये इन फिगर दिलेले आहे सेग XY पॅरलल सेग BC, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू. कशा पद्धतीनं ट्रू होणार आहे स्टेटमेंट, तर AB डिवायडेड बाय AC आणि AX डिवायडेड बाय AY अशा पद्धतीने येणार आहे. तर हे करेक्ट ऑप्शन येणार आहे. तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवायला घेऊया. इथं दिलेले आहेत पूर्णपणे रेशो दिलेले आहेत ABC. आता हे पूर्णपणे आपल्याला काढायचं आहे. BD हा दिलेला आहे 7, BC हा आहे पूर्णपणे BC आहे 20. देन द फाइंड फॉलोइंग रेशोज. आता ह्या तिन्हीचे आपल्याला रेशो फाइंड करायचे आहेत. तर कशा पद्धतीने आपण रेशो फाइंड करायचे आहेत ते आपण बघूयात. तर कसं सोडवायचं आहे हे, आपल्याला हे सोडवायचं आहे. सेकंड आपलं जे आहे ते, तर रेशो आपण बघा इथं जो दिलेला आहे गिवन सिनेरो तो घेऊयात लिहून. BD इज इक्वल टू आहे 7, तसाच BC इज इक्वल टू आहे 20. हे आहे गिवन अशा पद्धतीनं. आता BD प्लस
डी सी इज इक्वल टू बी सी. तर हे आपण ह्याच्यावरून लिहिलं बी डी आणि सी हे एका लाईनमध्ये आहेत पॉईंट. तर इथं आपण 7 प्लस डी सी इज इक्वल टू 20. आता याच्यामध्ये डी सी इज इक्वल टू 20 मायनस 7. तर त्यानंतर येणार आहे डी सी तर आपला 13 येणार आहे. मग आता आपण घेऊयात पुढं नेक्स्ट जे आपल्याला रेशो फाइंड करायचे आहेत त्याचं. आता त्या ट्रँगल ए बी डी, ट्रँगल ए डी सी अँड ट्रँगल ए बी सी have a common vertex. कोण आहे तर A and their bases आहे BD, DC and BC असे हे प्रत्येकाचे बेस आहेत. कॉमन व्हर्टेक्स पॉईंट ए आहे आणि बेस जे आहेत BD आहे, DC आहे आणि BC आहे. अशा पद्धतीनं देअरफॉर दे हॅव इक्वल heights. They have equal heights. Area of a triangle triangles with equal heights are proportional to their corresponding bases. तर आता पहिला आपण रेशो फाइंड करतो. एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी डी डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल ए डी सी. तर काय येणार आहे बी डी डिवायडेड बाय डी सी. तर आपण बघा पुढं कसं होणार आहे. देअरफॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी डी, एरिया ऑफ अ ट्रायंगल ए डी सी इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 13 असा रेशो येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड रेशो. एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी डी डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी. तर याच्यामध्ये येणार आहे ए बी सीमध्ये तर काय साईड बी डी डिवायडेड बाय बी सी तर इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 20. तर नंतर येणार आहे थर्ड पॉईंट एरिया ऑफ अ ट्रायंगल ए डी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू डी सी डिवायडेड बाय बी सी. तर याचं येणार आहे आपलं 13 डिवायडेड बाय 20. अशा पद्धतीनं आपण हे रेशो फाइंड केलेलं आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल आहे आपलं. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू हे आहे आपलं थर्ड एक्झाम्पल. रेशो ऑफ area of two triangles with equal heights is 2/3. If base of the similar triangle is 6 cm, then what is the corresponding base of the biggest triangle? तर कशा पद्धतीनं होणार आहे तर आता आपण बघा इथं आपण मेन्शन करूयात. Let the area of the two triangles काय आहे A1 and A2. नंतर म्हणायचं आहे let their respective
bases B, B1 and B2. A1 A2 is equal to 2/3. तर and B1 is equal to 6 सेंटीमीटर हे आहे आपलं गिवन मध्ये हे कंटेंट्स दिलेले आहेत. तर आता आपल्याला पुढं दी triangles are of equal heights. Area of triangles with equal heights are proportional to their corresponding bases. तर आता इथं येणार आहे A1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू B1 डिवायडेड बाय B2. Therefore 2 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू C डिवायडेड बाय B2. तर B2 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 2. आता B2 इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं हे थर्ड एक्झाम्पल आपलं सोडवून झालेलं आहे. तर आपण खाली म्हणूया द corresponding base of the bigger triangle is 9 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं येणार आहे. हे आपलं थर्ड एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. हा दिलेला आहे आपल्याला. त्याच्यामध्ये ट्रायंगल अँगल ABC इज इक्वल टू अँगल DCB हा किती आहे तर 90 डिग्री दिलेला आहे. AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, DC इज इक्वल टू 8. देन एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल DCB अशा पद्धतीनं आहे. तर आता आपण हे सोडवूयात. 4 नंबरचं एक्झाम्पल. हे आहे 4 नंबरचं एक्झाम्पल. या 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये ट्रायंगल ABC and triangle DCB have same base. काय आहे सेम बेस तर BC हा सेम बेस आहे त्या ह्याच्यामध्ये. मग म्हणायचं एरिया ऑफ triangles with the same base are proportional to their corresponding heights. Therefore area of a triangle ABC divided by area of a triangle DCB is equal to AB divided by DC. काय आहे AB डिवायडेड बाय DC तर आहे 6 डिवायडेड बाय 8. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल DCB अशा पद्धतीनं. आणि आता येणार आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल DCB इक्वल टू येणार आहे 3 डिवायडेड बाय 4. तर 2 न कट केल्यानंतर असं आलेलं आहे आपलं हे 4 नंबरचं एक्झाम्पल आपलं सोडवून झालेलं आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडं बघूयात आता कशा पद्धतीनं सोडवता येईल ते.
हे आहे 5 नंबरचं एक्झाम्पल. इथं ही अशी डायग्रॅम दिलेली आहे. ह्या डायग्रॅमनुसार आपल्याला काय काढायचं आहे, तर इथं PM = 10 दिलेला आहे. हा PM काय दिलेला आहे, 10 सेंटीमीटर दिलेला आहे. तसाच एरिया ऑफ अ ट्रायंगल PQRS पण दिलेला आहे. हा जो आहे PQRSचा एरिया दिलेला आहे किती, 100 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. तसंच आपल्याला एरिया ऑफ दी QRSचा दिलेला आहे. हा आहे QRSचा आपल्याला काय दिलेला आहे, पूर्णपणे दिलेला आहे. तर किती दिलेला आहे, स्क्वेअर फीट एरिया दिलेला आहे पूर्ण. तर त्याच्यामध्ये आता आपण बघूयात कशा पद्धतीनं सोडवूया हे एक्झाम्पल. हे आहे 5 नंबरचे एक्झाम्पल. 5 नंबरचे एक्झाम्पलमध्ये काय आहे आपल्याला दिसतं आहे, ट्रायंगल PQS. हा जो आहे PQS अँड ट्रायंगल QRS. हा QRS काय आहेत, हॅव दी सेम बेस. QS. तर सेम बेस आहे. एरिया ऑफ triangles with the same base are proportional to their corresponding heights. आता काय अशा पद्धतीनं आपण मेन्शन केलेलं आहे. तर आता आपण बघूयात काय बनवता येईल ह्याचं व्यवस्थित. Therefore एरिया ऑफ अ ट्रायंगल PQS डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल QRS इज इक्वल टू PM डिवायडेड बाय, येणार आहे PM डिवायडेड बाय NR. तर 100 डिवायडेड बाय अशा पद्धतीनं 10 डिवायडेड बाय NR हे. आणि आता आपण NR आपल्याला फाइंड करायचं आहे. NR इज इक्वल टू मल्टिप्लाय बाय 10 डिवायडेड बाय 100 अशा पद्धतीनं. NR इज इक्वल टू 11 सेंटीमीटर अशी आपली NR ही व्हॅल्यू आलेली आहे. त्यानंतर आपण 6 नंबरचं एक्झाम्पल बघूयात. 6 नंबर्समध्ये काय दिलेलं आहे, ट्रायंगल MA असं दिलेलं आहे. तर आता हे कसं सोडवता येईल ते बघा. याच्यामध्ये दिलेलं आहे ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS, लेंथ ऑफ द अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट T. आणि अशा पद्धतीनं तर आपल्याला हे 6 नंबरचं 5 अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट S इज 9 and find the ratio area of a triangle MNT area of a triangle QRS कशा पद्धतीनं होणार आहे. आता इथं जे आहेत आपल्याला पूर्णपणे ट्रायंगल बनवून घ्यायचे आहेत. छोटा ट्रायंगल बनवूयात. हा याचं जे अल्टिट्यूड आहे ते आहे XMNT, हे आहे 5. आता हे बनवूयात दुसरी डायग्रॅम. ही थोडी मोठी आहे डायग्रॅम. तर हा आहे YQS, हा R. तर हे किती आहे, 9 आहे. S पासून आपल्याला टाकायचं आहे आणि हे T पासून आहे. तर अशा पद्धतीनं आता आपण सिनारिओ लिहून घेऊयात. लेट द altitude
of triangle MNT drawn from vertex T B Tx and the altitude of triangle QSR from vertex S B SY such that MXN and RYQ Tx is equal to 5 and Sy is equal to 9. Triangle MNT similar triangle QRES अशा पद्धतीनं तर काय आहे हे गिव्हन आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप घेऊयात पुढं. याच्यामध्ये आपल्याला therefore angle M congruent angle Q तर याचं आपण लिहूयात corresponding angles of similar triangles are congruent. याला 1 नंबर नाव द्यायचं आहे. इन triangle MXT and triangle QYS angle XMT congruent angle YQS फ्रॉम 1 वरून हे लिहिलेलं आहे. त्यानंतर आता अँगल MXT कॉन्गरंट अँगल QYS काय आहेत. each measures 90 डिग्री कसे आहेत तर 90 डिग्री आहेत. म्हणून therefore triangle MXT similar triangle QYS the AA test of similarity काय आहे तर सिमिलॅरिटी. therefore TM divided by SQ is equal to TX divided by SY corresponding sides of similar triangles are in proportion. अशा पद्धतीनं हे झालेलं आहे. तर आता आपण इथं बघा TM डिवायडेड बाय SQ इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 9 हे आहे आपलं इक्वेशन 2. आता पुढं ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS हे काय आहे तर गिव्हनमध्ये आहे आपल्याकडं. त्यानंतर आपण therefore area of a triangle MNT divided by area of a triangle QRS is equal to TM square divided by SQ square. तर हे कशावरून लिहिणार आहे थेरम ऑफ एरिया
of similar triangles. Therefore, area of a triangle MNT divided by area of a triangle QRS is equal to TM divided SQ ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीनं त्यानंतर जे आहे एरिया ऑफ ट्रायंगल MNT डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 9 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ते येणार आहे दोन्हीचा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय 81. हा जो आहे आपला अशा पद्धतीनं एरिया आलेला आहे. तर हे होतं 5वं एक्झाम्पल. 5 एक्झाम्पल सोडवून झालेले आहेत. त्यानंतर या ह्याच्यामध्ये टोटल 13 एक्झाम्पल आहेत. तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवूयात. आपलं हे एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण सोडवायला घेऊयात. आता 7 नंबरचं एक्झाम्पल सोडवूयात. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपले एक्सरसाइजमध्ये झालेले आहेत. अशा पद्धतीचे एक्झाम्पल. तर आता आपण डायरेक्ट 9 नंबरचं एक्झाम्पल सोडवायला घेऊयात. आता इथं 9 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, इथं पूर्णपणे डायग्रॅम दिलेले आहे. तर ही डायग्रॅमच्या बेसिसवरती आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायला सांगितलेली आहे. आपण 9 नंतर आपण डायरेक्ट 12 नंबरची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करून घेऊयात. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे आहेत. आता इथं बघा कशा पद्धतीनं दिलेलं आहे. तर इथं दिलेलं आहे ट्रायंगल PMQ. हा जो आहे PMQ तसाच रे काय आहे याच्यामध्ये MX काय रे आहे. कोणाला बायसेक्ट करतो तर इथं अँगल बायसेक्ट ऑफ PMQ चा बायसेक्ट आहे तो. आता इथं काय येणार आहे तर इथं येणार आहे PM डिवायडेड बाय काय येणार आहे MQ. तर इथं येणार आहे PM डिवायडेड बाय MQ येणार आहे इथं. आणि त्यानंतर येणार आहे PX डिवायडेड बाय XQ. PX डिवायडेड बाय XQ अशा पद्धतीने हे आहे. तर कशावरून लिहिलेलं आहे, थेरम ऑफ ॲन अँगल बायसेक्टरवरून लिहिलेलं आहे. थेरम ऑफ ॲन अँगल बायसेक्टर. तसंच आता इथं आपल्याला घ्यायचं आहे ट्रायंगल PMR जो आहे तर ते रे आहे MY. हा रे आहे MY इज बायसेक्ट PMR. तर त्याच्यानुसार आपण लिहिणार आहे. तर इथं येणार आहे PM डिवायडेड बाय येणार आहे MR. त्यानंतर येणार आहे PY आणि YR. PY डिवायडेड बाय येणार आहे YR. अशा पद्धतीने हे 1 आणि हे 2 तर कशावरून लिहिलेलं आहे तर थेरम अँगल बायसेक्टरच्या थेरमवरून. तर इथं येणार आहे आता रेशो कशा पद्धतीने येणार आहे MP डिवायडेड बाय MQ, MP डिवायडेड बाय MR. तर M इज द मिड पॉईंट QRचा. हेन्स MQ इज इक्वल टू काय आहे तर MR आहे. PX डिवायडेड बाय QX आणि PY डिवायडेड बाय YR अशा पद्धतीने हे काय आहे तर XY पॅरलल QR कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनुसार आहे हे. तर त्यानंतर आपण डायरेक्ट 12 नंबरचं एक्झाम्पल सोडवतो आहे. ते हे 12 नंबरचं एक्झाम्पल काय आहे, कशा पद्धतीने इथं दिलेले आहेत सगळे ॲक्टिव्हिटीज. तर आता आपण बघूयात इथं. तर इथं काय आहे AX डिवायडेड बाय BX. तर AX आहे का आपल्याला माहिती, तर ह्याच्यावरून आपण घ्यायचं आहे ते. AX हा काय येणार आहे 3 आणि BX येणार आहे 2. हा 3 आणि 2 जर सिम्प्लिफिकेशन केलं तर
असं येणार आहे 3/2. मग नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे AX + BX. तर AX किती आहे 3 आहे आणि BX किती आहे तर 2 आणि BXच डिवाइड करायचं आहे. तर अशा पद्धतीनं व्हॅल्यू बाय या पद्धतीनं आणि AB डिवायडेड बाय BX इज इक्वल टू 5/2 असं आलेलं आहे. तर BCA एवढं सिम्पल एक्झाम्पल आहे. BCA हा काय आहे सिमिलर ट्रँगल आहे BYX. तर कशावरून लिहायचं आहे कोणत्या टेस्टवरून तर इथं कोणती टेस्ट येणार आहे AA टेस्टवरून. तर BA डिवायडेड बाय BX आणि AC डिवायडेड बाय XY. तर BA किती आहे आपला म्हणजेच AB किती आहे तर 5 आहे आणि BX किती आहे तर आपला 2 आहे. तर हे आपण सिम्प्लिफाय करून AC किती येणार आहे तर 22.5 अशा पद्धतीनं कशावरून तर याच्यावरून सिम्प्लिफाय करून आपल्याला हे काढायचं आहे 22.5. व्यवस्थित एक्झाम्पल सोडवले तर काहीच अवघड एक्झाम्पल नाही आहेत. त्यामुळं व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत जेणेकरून प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की हे किती इझी चॅप्टर आहे. अशा पद्धतीनं सोडवून एक्झाम्पल परत रिपीट सोडवा. परत व्हिडिओ बघा. छानपैकी व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू फॉर वॉचिंग.